श्वास भरून घ्या. दोन्ही पायात 2 फुटा इतकं किंवा 1 फुटा इतकं बी अंतर ठेवलं तर चालेल. दोन्ही हाताने पंजांना स्पर्श करायचं आहे, समोर झुकायचं आहे. बॅक आणि जास्त जर कमरेचे पेन असतील तर नीपर्यंतच दोन्ही हात ठेवायचं. आणि नॉर्मल असाल तर दोन्ही हात पंजांना स्पर्श करायचं. बॅक काउंटिंग 13, 14, 15. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. काही बिगनर्स आहेत, काही न्यू मेंबर्स आहेत, काही ॲडव्हान्समधले आहेत. ज्यांचे तुम्हाला प्रॉपर एक्झरसाईज तुमच्या करण्यावर डिपेंड आहे. तुम्ही पण जर बिगनर असाल तर नो प्रॉब्लेम. जर ॲडव्हान्स म्हणजे नेहमी रोज प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही याचे काउंटिंग कमीत कमी 20-30 घेऊ शकता. रिलॅक्स. दोन्ही हात शोल्डरच्या बरोबरीनं ठेवा. राईट लेफ्ट टर्न करायचं आहे बॉडीला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. येस. रिलॅक्स. आता होल्डिंग ठेवा. कोणते एका बाजूला. तुझी थोडीशी रॉंग होते कल्याणी स्टेप्स. येस. पाय सेम अपोजिट घ्या. रॉंग होते थोडीशी. पूर्ण टर्न करायचं आहे बॉडीला. हात तिकडेच जाऊ दे, चेहरा तिकडे फिरव. ठीक आहे, चालेल, जाऊ दे. अपोजिट घे सेम. मागचा हात येऊ दे. हां, आता करेक्ट पोझिशन. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. दोन्ही पायात 1 फुटा इतका अंतर. दोन्ही हात लॉक करा. राईट अँड लेफ्ट. 1. एल्बो स्ट्रेट ठेवा. एल्बो स्ट्रेट कल्याणी. एल्बो स्ट्रेट. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. होल्डिंग ठेवा. 1, 2, 3, 4, 5. सेम अपोजिट. 1, 2, 3, 4, 5. ज्यांनाही बॉडी पेन जास्त आहेत, एक्झरसाईज जास्त थकवा आला असेल किंवा तुमचं वजन पण जास्त असेल तर ह्या हलक्या हलक्या एक्झरसाईज आहेत. एकदम साध्या पद्धतीने हे तुम्ही डेली करायचं आहे. दोन्ही हात लॉक. साईड बाय साईड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. होल्डिंग. कोणत्या एका बाजूला होल्डिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेम अपोजिट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ढिल्लं सोडा. येस. लॉक केल्यानंतर थोडंसं जास्त स्ट्रेचिंग होते. आपोआप तुमच्या हाताचे फॅट गायब होतात बरं का ह्या पोझिशनने. दोन्ही हात परत तसेच लॉक करा. फ्रंटला समोर झुका. 1, बॅक. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15ला होल्डिंग फ्रंटची. समोर पुश करा. येस. बॅकची होल्डिंग. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता थोडंसं बेलीसाठी
दोन्ही हात लॉकच असू द्या. गुडघ्याला फोल्ड करायचा आहे, उजव्या गुडघ्याला फास्टमध्ये काउंटिंग 30, 40, 20. पेन जास्त असतील कमरेचे तर 10 फक्त. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. दोन्ही हातांनी लॉक करा पाय, पंजा गोल फिरून घ्या. 5 काउंटिंग, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 5 टाईम. फिंगर्सला पण ओपन क्लोज करा. रिलॅक्स. पाय चेंज, दोन्ही हात लॉक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना थोडंसं फास्टमध्ये करता येणार नाही आहे, पण तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे. प्रॉपर इंचेस कमी होतात. थांबून ब्रिदिंग नॉर्मल होईपर्यंत थांबू शकता तुम्ही. परत श्वास घेऊ शकता. परत नंतर ह्या स्टेप्स करू शकता. दोन्ही हातांनी लॉक करा, पंजाला गोल फिरवून घ्या. आणि डाएट मात्र प्रॉपर करायचं. पटकन 1-2 महिन्यामध्ये तुमचं वेट लॉस होऊन जातं. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. अल्टरनेट चेंज फास्टमध्ये. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. रिलॅक्स. आता यानंतर हँड एक्झरसाइज आहेत. ह्या एक्झरसाइजने शोल्डरचे पेन कमी होतात, मानेचे आजार कमी होतात, हाताचे एल्बोचे त्रास म्हणजे हाताचे कोपर पण दुखत असेल तर तो पण त्रास कमी होतो. फक्त 10 काउंटिंग. फिंगर्समध्ये डिस्टन्स घ्या. डावा हात सरळ स्ट्रेट, त्यावरती उजवा हात करून पाठीमागून असं गोल फिरवून घ्यायचं आहे. फ्लेक्झिबिलिटी वाढते याने तुमच्या हाताची दंडाची पूर्णता. तोच हात सेम अपोजिट. येस. 1, 2, एल्बो स्ट्रेट. फिंगर्समध्ये डिस्टन्स ठेवा. जेवढं तुम्ही स्ट्रेचिंग देऊन करचाल तितके तुमचे प्रॉपर इंचेस कमी होऊन आजार कमी होतात शरीरातले. 10 काउंटिंग घ्यायचं आहे यामध्ये पण. येस. आणि दंडाच्या मागचा म्हणजे आपला पूर्ण हाताची खालची बाजू वरची बाजू पूर्णतः फॅट गायब होतात. सेम अपोजिट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेम अपोजिट. सेम अपोजिट घ्या. तोच हात अपोजिट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. याने काय होतं, फोर्सफुली आपण हात बॅकला घेऊन जातो, त्याच्यामुळे ते पूर्ण चरबी हाताची कमी होतात. अंडरआर्मचा भाग पूर्ण कमी होऊन जातो याने. यानंतर डावा पाय डावीकडे, उजवा पाय उजवीकडे. चेस्टचे इंचेस, छातीचा भाग कमी करण्यासाठी दोन्ही हात ओपन क्लोज करायचा आहे. यानंतर घ्या. श्वास भरून घ्या. 1, 2, 3. शोल्डरच्या बरोबरीने हात राहू द्या. हाताला फुल स्ट्रेचिंग करा. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता यानंतर तुम्हाला दोन्ही हात फास्टमध्ये गोल फिरवायचा आहे. जर शोल्डर पेन असेल तर स्लोली फिरवा. फिंगर्समध्ये डिस्टन्स घ्या. काही नॉर्मल असाल, काही प्रॉब्लेम नसतील तर फास्ट 20चे 2 रिपिटेशन घ्यायचं आहे. स्वतःची काउंटिंग स्वतः तुम्ही करू शकता यामध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की मैत्रिणींना शेअर करा. आता हळदी कुंकाचे दिवस आहे, त्यामध्ये आपण भरपूर ठिकाणी हळदी कुंकाला जातो आणि प्रत्येक ठिकाणी नाश्ता असतोच. हा आपण नाश्ता खाल्ल्यानंतर आणखीन परत नाईटचं जेवण असतं घरी आल्यानंतर. त्यासाठी तुम्ही दररोज एक्सरसाइज करा आणि जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करण्याचे एक्सरसाइज प्रयत्न करा. आणि व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा आणि मैत्रिणींना पण शेअर करा. आणि कमेंट करायला विसरू नका. रिझल्ट आल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. आणि हँडचे फॅट पण फास्ट गायब होतात याने. डबल रिपिटेशन घ्यायचं आहे 20चे. यस.
आणि दररोज तुम्ही वेगवेगळ्या एक्झरसाईज केल्या पाहिजेत. त्याच जर एक्झरसाईज करत राहिलात तर तुमच्या बॉडीला सवय होऊन जाते, इंचेस कमी होणार नाहीत. दररोज तुम्ही डेली नवीन एक्झरसाईज शरीराला दिली पाहिजे, वेगवेगळ्या एक्झरसाईज तुम्ही केल्या पाहिजेत, तरच तुम्हाला रिझल्ट लवकर मिळू शकतो. आणि आमच्याकडे वेट लॉस गेल्याच महिन्याचा रिझल्ट आहे. 1.5 महिन्यामध्ये 12 किलो वेट लॉस झालेला आहे विद्या मॅमचं.